तर काय सगळी नटूनच बसलेत की बाबा मी निवडून येणार, मी निवडून येणार. प्रत्येक जण आपल्या गळ्यात हार स्वतःचा घालून बसलाय. तर तुम्हाला काय वाटतं बाबा, तुमच्या समस्या काय आहेत? नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक असा पाहिजे की सगळी कामं केली पाहिजे. समस्या काय आहेत तुम्हाला? सगळ्या समस्या आहेत. रस्ता करायचा आहे, गटर करायची आहे. पाणी तर काय नेहमीच आहे. एक दिवस आलं, एक दिवस नाही, 8-8 दिवस नाही, 2-2 दिवस नाही. तुमच्या भाषेत सांगायचं झालं की युवा नेतृत्व आम्हाला पाहिजे. काम करणारा पाहिजे आम्हाला सगळ्याची काय तो म्हणतो त्याच्याकडे, तो म्हणतो त्याच्याकडे. त्याच्याकडे जावा, मग कुणाकडे जायचा? तिच्या हक्काला येणारा पाहिजे. नाहीतर तो झोपलाय घरात, जनता लागली इकडे फिरायला. कोणाला नावं ठेवायसारखं तर आहे नाही. पण यात एका नवीन लोकांनी चान्स द्यायला तयार नाही. म्हातारी जात पिटून बसायला सगळी. ती गटावडी काय करते माहिती का? एवढंच गटा करते माझ्यामध्ये काय स्वस्त मध्ये खायचं आणि मस्त म्हणजे काय म्हणजे समस्या काय नाही तुम्हाला? अडचणीच काहीच नाही. कोल्हापूरकर आपण प्रभात क्रमांक 2 मध्ये आलेला आहे आणि इथं उमेदवार म्हटलं की नुसता जाळच आहे, सुट्टी नाही. तर आपण आता इथल्या नागरिकांचं जाणून घ्यायचं आहे की कोण उमेदवार पाहिजे आणि कुठल्या पक्षाचा उमेदवार पाहिजे. तर चला, तर भैया तुम्हाला नगरसेवक म्हणजे प्रभात क्रमांक 4ला नगरसेवक कसा पाहिजे? म्हणजे कोल्हापूरला म्हणा किंवा तुमच्या सदर बाजारला कसा नगरसेवक पाहिजे? नगरसेवक आमचं त्यांनी बघायचं पाहिजे. नगरसेवक स्थानिक नगरसेवक चांगला पाहिजे, काम करायला पाहिजे. पण इथल्या समस्या काय काय आहेत? म्हणजे इथल्या समस्या रस्ते, खड्डे 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 काय समस्या आहेत? मी खूप गावात इथं काय पाहिजे आहे की आता कोल्हापूरची समस्या तुम्ही बघताय, काय खड्डे तुम्ही बघताय सर. तर इथं बाबा काय सुविधा पाहिजे तुम्हाला? इथे गटरी सरळ काढत नाही साहेब. एवढा कॅमेरा मारा वाटलं तर दिसतंय तुम्हाला. एवढं हे करायला लावा म्हणजे बाद झाला आम्हाला. ते डासांचं लय त्रास आहे आम्हाला, दुसरं काही नाही. बाकी रस्ते बिस्त कसे आहेत इथले? नाही रस्ते चांगले आहेत, फक्त गटरींचंच अवघड आहे. कोण काढत नाही, काय नाही, नुसतं वरच्या लोकून जाते. बघा की तुम्हीच कसं दिसतं. आता 10 वर्ष झालं काय नगरसेवक नव्हता, म्हणजे कोल्हापूरला म्हणा, कोल्हापुरात कुठेही नगरसेवक नव्हता, बरोबर आहे. आता येणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? एकदम चांगलं पाहिजे बघा, कारण काय माहिती आहे का, सांगेल ते काम लगेच जातं शिवाय. आता कोणाला नावं ठेवायसारखं तर आहे नाही. पण आता आले तर जरा चांगले पाहिजे. आता पुढं जरा आमच्या इथं जरा कचरा जास्त पडतो ना, ते जरा तिथे साफसफाई व्हायला एवढंच पाहिजे. साहेब कसं आहे माहिती आहे का, 10 वर्ष झालं आपल्या कोल्हापूरला म्हणजे धनीवालीच नव्हता, म्हणजे कोण नगरसेवकच नव्हता, बरोबर आहे का? काय कचरा गाडी कधी यायची कधी यायची नाही, हा? तर आता समजा जर नगरसेवक तुमच्या भागाला पाहिजे असेल तर तो कसा पाहिजे नगरसेवक? आम्हाला नगरसेवक असं पाहिजे की जो लोकांची कामं करणारा पाहिजे. रस्ते, गटर, ते कचरा उठाव, पाणी, हे प्रश्न आहे ते सोडवणारा पाहिजे. आणि म्हणजे जनतेच्या हक्काला येणारा पाहिजे. नाहीतर तो झोपलाय घरात, जनता लागली इकडे फिरायला, असला नगरसेवक घेऊन काय करायचं आहे? बाकी म्हणजे आता तुम्हाला तरुण पिढीतला हां, नगरसेवक पाहिजे आहे. तरुण पाहिजे. म्हाताऱ्यांचं काय झाले काय आता? बस काय आता ते केले की राज्य. आता जरा तरुणपणाच्या आता देऊन देत की जरा राज्य. तरुण लोकांनी पुढे यायला चान्स देऊन देत की म्हणजे आपणच पाहिजे असं कसं चालत. जरा दुसऱ्या लोकांची चान्स देऊन त्यांना ते काय काम करतात ते तर बघून द्या. तुम्ही कामं केलं आहे काय, ते काय नाही केलं आहे, ते आता ते काय केलं झालं तर गंजेला नाही आलं. पण आता नवीन लोकांना चान्स देऊन कामं करून घ्यायला हे पाहिजे ना, ते झालं पाहिजे ना तसं. पण यात एका नवीन लोकांनी चान्स द्यायला तयार नाही. ते म्हातारी जात पिटून बसायला सगळी. आता कसं आहे म्हणजे प्रत्येक चौकात नुसते असं जाळ आणि धूर एकदमच काढायला लागले, होय, बरोबर आहे जाळ, का? धूर कोण निघणार, कुठल्या पक्षातनं लढणार आहे, कोण काँग्रेस, कोण शिवसेना, होय. कोण भाजप म्हणते, बरोबर आहे का? तर असं काय आहे का बाबा की कुठल्या तर ह्याच पक्षाचा नगरसेवक यावा? आम्हाला शिवसेनेचा नगरसेवक यावा असं वाटतं. म्हणजे इच्छुक उमेदवार कोण आहे का तुमचा या भागात? आहेच का म्हणजे प्राजक्ता जाधव. आणि कोण आहे इच्छुक उमेदवार? अजून भरपूर आहेत की माप आहेत अजून, कारण मागच्यांचे नाव काय एवढे आपल्याला नाहीच माहीत. आमच्या जे इथनं प्राजक्ता मॅडम काम करतील. करणार 100% करणार. साहेब आता कोल्हापूरला 10 वर्ष झालं नगरसेवकच नाही आहे, बरोबर आहे. तर तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 2ला उभारलाय. तर तुम्हाला ह्याच्या पाठीमागं म्हणजे बाबा उभारण्याच्या पाठीमागं म्हणजे तुम्हाला नगरसेवक का व्हायचं आहे? प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक तर महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय, ज्यावेळेस 19ला प्रभागातलं नगरसेवक पद संपलं, त्याच्यानंतर आता 24 आहे, 25 आहे.
त्याच्यात जी कामं झाली कमीत कमी 100 कोटीचा रोड कोल्हापुरात झाला. काय या 100 कोटी रोडमध्ये आज तर अजून कदमवाडीतनं महत्त्वाचं लई भवानी मंडप किंवा महालक्ष्मी मंदिर इथंपर्यंत जो रोड आहे त्याच्यात एकदा तरी राजकीय जे नेते आहेत आपले किंवा कोण पण असेल किंवा आमदार खासदार किंवा मंत्री ह्यांनी एकदा 2 व्हीलरवरनं फिरावं ही माझी अपेक्षा आहे. ती तर त्यांनी कधी फिरणारच नाही आणि फिरले पण नसतील आणि जर फिरले असतील तर त्यांच्या पण पाठीचं कणं आमच्यासारखं खराब झालं असतं. आणि आज आम्ही जे आरोग्याला म्हणजे आमचं जे पाठीचं कणं तीन आमचं जे ढिल्लं झाल्यात ते आम्ही सरळ करण्यासाठी आज प्रभाग क्रमांक 2मध्ये आम्ही लढत आहे. हीच फक्त आमची अपेक्षा आहे. मग तुम्ही समजा जर तुम्ही भविष्यात जर समजा तुम्ही निवडून आला तर काय काय कराल तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय काय कराल तुम्ही? एक तर पहिला कदमवाडीत कॅमेरा बसवणं हे महत्त्वाचं का की गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे. त्याच्यानंतर जे आपली रोडची कामं आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर गटरीची कामं आहेत ती कमीत कमी 2014पासून झालेली नाही. प्रत्येकजण म्हणते आम्ही हे केलं ते केलं तर अजूनपर्यंत काही झालेलं नाही. हे फक्त आपण रेडी करून देणं किंवा तयार करून देणं आणि सर्वसामान्य माणसाला जे आज कुणाचं प्रॉपर्टी कार्ड वगैरे आहेत किंवा काही मानसिक त्यांचं प्रॉब्लेम आहेत किंवा कुठल्या तर गरीबाला समजा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला आणि त्याच्याकडे जर पैसे नसतील तर त्याची मदत करण्याची ताकद नगरसेवक पण म्हणून आम्ही देऊ शकतो. भागाला नगरसेवक कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे आम्हाला पाहिजे काय काम करणार पाहिजे बघा काय नाही. तुमच्या भागात काय समस्या आहेत? भरपूर समस्या. रोड कुठे आहे? मेन रोड कसं खराब आहे. गटरी आता घाट्यात निम्या हाटल्या निम्या नाही. चालू आहे काम सध्या. लाईट पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे काय? लाईट आहे पाणीची आहे. पाणी काय अजून नवीन अजून गॅस जोडलेला नाही अजून गॅस पाईपा टाकून आता रस्ता होणार परत गॅस पाईपासाठी आणि उकरणार ते व्हायला पाहिजे अगोदर. म्हणजे सारखं कोल्हापूर उकरतच आहे. उकरत आहे सारखं उकरत आहे सगळं काय ठेवत नाही. तुमच्या या समस्या सगळ्या सोडवणारा नगरसेवक तुम्हाला एकंदरीत पाहिजे. पाहिजे बरोबर आहे. ही समस्या तुम्हाला काय भागात? भागातल्या समस्यामध्ये आता ह्या पूर्वी किती वर्षापासून कशा पडत आहे. आता हे रोडचं डबल जवळ 4-5 वर्ष झालं असंच पडलं आहे. तिथं गाड्या पडल्या माणसं जखमी झाली पण त्यानंतर पुन्हा आता ही परत होणार म्हणून रोडच्या असून दे पार्किंगला जागा कुठं नेमकी नाही आहे अशा बी गोष्टी काय आहेत. काय करायला सुद्धा आणि काय सांगू तुम्हाला आमच्या जे काही मिळतं की नाही त्याला स्वस्त मिळतंय. स्वस्त म्हणजे खायचं आणि मस्त म्हणजे काय म्हणजे समस्या काय नाही तुम्हाला? अडचणीच काहीच नाही. तुम्ही गाडीहून गेला की येताना मनका दुखतच येतो. संपर्कवरती राहतच नाही जाग्यावर मोडूनच पडते. मग रस्ते चांगले व्हायलाच पाहिजे. नगरसेवक चांगलाच पाहिजे. बाकी काय काय समस्या काय काय तुम्हाला बाबा कोल्हापूर कसं व्हावं? कोल्हापूर सुंदर व्हावं. रस्ते चांगले पाहिजे. पाण्याचं प्रॉब्लेम सुटायला पाहिजे. गोरगरिबांना काहीतरी मदत करायला पाहिजे. आता कुठला पक्ष तुम्हाला महिन्याला पैसे देतातच की? होय, देतेच ते. सांगा तुम्ही 6 महिने झालं दारातली लाईट नाही म्हणा. लाईट नाही आमच्या आम्ही दारात. कधी 6 महिने सांगतो तर झाले मला लाईट कोण गेली. ऐकून घेत नाहीत म्हणा. लाईटीकडे लक्षच नाही कोणाचं. लक्ष देत नाहीत म्हणा. तो म्हणतो त्याच्याकडे तो म्हणतो त्याच्याकडे. त्याच्याकडे जावा. मग कुणाकडे जायचं आम्ही? तर तुम्हाला नगरसेवक भागात कसा पाहिजे? सगळं सोयी करणारा पाहिजे. काय काय समस्या काय काय तुमच्या भागात? आता आमच्या इथं खोदून ठेवून पायपा घातलेत. आमचं गॅस पाईप नाही पाण्यात पाणी नाही. पाणी एक दिवस येते नाही येते 4-4 दिवस येत बी नाही. वर पाणी तर चढतच नाही. बाकी गटरा बिटराच कसं काय? गटरला बी कुठे तर गावा माणसं येतात 8-15 दिवसात नेतात माणसं. काढा म्हणलं तरी काढत नाही. कचऱ्याची गाडी फक्त कचऱ्याची गाडी तुझी. ही गटावली काय करते माहिती का एवढं गटा करते माझ्यामध्ये काढते. मग आता येणारा नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे? आम्हाला सगळ्या सोयी उपलब्ध करून देणार पाहिजे. मग ते कुठल्या पण पक्षाचा असू दे. कुठल्या पण पक्षात असते आम्हाला सोयी आमच्या झाल्या पाहिजे ते आमचं म्हणतात. साहेब आपण कोल्हापूरची अवस्था बघताय. काय अवस्था झाल्या रोड काय आहे सगळं तुम्ही बघताय बरोबर आहे का? आणि त्यात कसं प्रत्येक उमेदवार त्याने असा की नाही
नटून उभा राहायचं नुसता मी येतोय निवडून का तू येतोय निवडून कुठल्या पक्षाकडनं उभा राहायचं काय तर तुम्हाला काय वाटतं तुमचा भागातला नगरसेवक कसा पाहिजे? आमच्या भागात नगरसेवक म्हणजे सगळी कामं व्यवस्थित करायला पाहिजे. रोड असतील, गटरी असतील, स्वच्छता असतील, त्याच्याकडे नगरसेवकांना लक्ष द्यावं हे आमचं मत. तर मावशी तुमच्या आता कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन लागले आहे की नाही तर काय सगळी नटूनच बसलेत की बाबा मी निवडून येणार प्रत्येक जण आपल्या गळ्यात हार स्वतःचा घालून बसलाय. तर तुम्हाला काय वाटतं बाबा तुमच्या समस्या काय आहेत? नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक असा पाहिजे की सगळी कामं केली पाहिजे. रस्त्याची म्हणा, बाथरूमची म्हणा, कामं केली पाहिजे असा नगरसेवक पाहिजे. नाही तर नुसतं बोलून दाखवायचं नाही आहे असं म्हणतो. मग कसा पाहिजे नगरसेवक तुम्हाला? असं पूर्ण कामं करणारा पाहिजे. तुमच्या भागात काय समस्या आहेत? सुधारणा केली पाहिजे त्याच्यात. समस्या भागात समस्या काय आहेत तुम्हाला? सगळ्या समस्या आहेत. रस्ता करायचा आहे, गटर करायची आहे, पाणी येते का आणि काय व्यवस्थित? करायचं? पाणी येते का व्यवस्थित? पाणी येते. लाईट? आणि कचरा काढायला कोणीही येत नाही, रस्ता लोटायला कोणी येत नाही. कचरा गाडी येते काय? कचरा गाडी येते, लाईट वगैरे आहे डांबावर? खायला येते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे इथं गाडी कचऱ्याची येत नाही बरोबर येते आहे? कचऱ्याची गाडी, हा. पण 2 दिवसानं 1 दिवस आडाने येते. तर रोज गाडी यावी असं तर म्हणजे करावं. हा. म्हणजे आता मी कोल्हापूर म्हणजे तुमचा जो नगरसेवक आहे येणारा नगरसेवकाला हे समजावं की बाबा रोज गाडी इथं आली पाहिजे कचऱ्याची. रोज आली पाहिजे, रोज रस्ता लोटायला कोणता आलं. नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? करून देणारेच की चांगलेच पाहिजेत की करणारे काम सगळे हे सगळं आमच्या गल्लीत लक्ष ठेवायला पाहिजे. गटारी काढा येत्या, गटरीच्या कडला काढून ठेवते ते तसंच ठेवून जाते. कधी नेत नाही, गटरसारखी काढत नाही, साफसफाई होत नाही. पाणी तर काय नेहमीच आहे. 1 दिवस आलं 1 दिवस नाही, 8-8 दिवस नाही, 2-2 दिवस नाही. चांगलाच असावा. चांगलाच असावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सगळ्या नागरिकांच्याकडं काय म्हणजे गरज कोणत्या गोष्टीची आहे त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या इथं सोयीसुविधा कोणत्या पद्धतीने आहेत त्या सोयीसुविधांच्याकडे लक्ष देऊन त्यांनी त्याच्या पाठपुरावा केला पाहिजे. 10-12 कुत्री ह्या ह्याच्यात तरी जास्त प्रमाणात आहेत आणि 1-2 वर्ष तसंच काढले. आणि त्याशिवाय इथल्या गटारीच्या ह्या सगळ्या बाकीच्या सोयी व्यवस्थित नाही. काढायचं आणि तिथंच ठेवायचं, रोगराई पसरते, मुलं छोटी कासनं आजारी पडतात, डेंग्यू मलेरिया अशा प्रकारचा भाग आहे. आणि हे आता 4-5 वर्ष झालं असंच चाललं. त्यामुळे त्याचा आता सांगितल्यानंतर हा उपयोग केला आहे त्यांनी, पण तात्पुरता होतो. गटारीची घाण वगैरे असते, सांड मैला असतो तो पण जरा दारा इकडं तिकडं ढासांचा प्रादुर्भाव जास्त होतोय, ते नको व्हायला पाहिजे. त्यांचं कसं आहे एकमेकाला सामावून घेतलेले मला वाटतंय बरं आहे. कारण कसं आहे प्रत्येकाची अडचण असली काहीतरी अचानक येणं बोलणं असं काहीतरी असलं तर माणसाला सहभाग व्हायला पाहिजे, तरच त्याला निवडून येणाऱ्या माणसाचं तथ्य समजते, नाहीतर काय उपयोग नाही त्याचा. भागातली स्वच्छता पाहिजे, साफसफाई सगळी व्हायला पाहिजे. गटारी समोर घाण आहे, समोरची घाण निघायला पाहिजे. नगरसेवक पाहिजे, काम करणारा नगरसेवक पाहिजे. नगरसेवक असं पाहिजे की सगळ्या भागाचा व्यवस्थित कार्य करायला पाहिजे, विकास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट नगरसेवक असं असावं की समजून घ्यावं याला जनतेला आणि आपल्याला त्याला समजून काम करून घेणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे. आणि आम्हाला भागात हा नगरसेवक हा पद्धतीचा एकच आहे कन्व्हीन पेपर. तर म्हणजे इच्छुक उमेदवार आहेत तर कुठल्या पक्षाकडनं लढणार आहे? आतापर्यंत जास्तीत जास्त 90% आम्हाला वाटतं की शिवसेना तर्फे लढणार. तर नगरसेवक असा पाहिजे की बाबा तुम्हाला एक पैसेवान असा नगरसेवक तुम्हाला इथं सदरबारात पाहिजे आहे का गरीबातला नगरसेवक पाहिजे? रात्री बेरात्री फोन केला की त्याने उठलं पाहिजे असा आपल्याला नगरसेवक पाहिजे आहे. मनापासला नगरसेवक असा एकच आहे तर कन्व्हीन पेपर. पैशासाठी नाही आहे, माणसासाठी आहे. मध्यरात्री तुम्ही त्याला कॉल करा, तुमच्यासाठी येणार 101% येणार. आमच्या भाषेत सांगायचं झालं की युवा नेतृत्व आम्हाला पाहिजे. आमच्या हाकेला रात्री बेरात्री धावणारा पाहिजे. तो एकमेव माणूस म्हणजे आमचं तन्वीर पेपर आहे. ह्या नगरसेवक आमची अपेक्षा आहे आणि गुलाली आम्हीच उधळणार. नगरसेवकाने इथले सगळे चांगले आहेत, सगळी कामं इकडे चांगली झालेली आहेत, चांगलीच करतात आणि आम्हाला इथून पुढे त्यांनी चांगलंच करणार आमचं. आणि आम्हाला चांगलंच नगरसेवक आमचे इथे आहेत बी आणि नगरसेवक आमचं चांगलं काम करणार. आपल्याला काय नवीन पिढी आली तरी चालते आपल्याला, पण काम करणारी पाहिजे आणि गरीब लोकांनी मान देणारी पाहिजे. बस आणि काय पाहिजे?
आपण कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये ज्या समस्या होत्या त्या सगळ्या काही ऐकलेल्या आहेत. म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या सगळ्या ऐकलेल्या आहेत. आणि इथं सगळं काही कसं उमेदवार काही पाक नटूनच बसल्यात. काय कोण निवडून येणार आणि कुठल्या पक्षाचा निवडून येणार 2 नंबरमध्ये नुसता दोरळा आणि चालू आहे सपला विषय.